महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठ्या आणि सर्वाधिक चर्चेत असलेल्या शिवसेना ठाकरे गट विरुद्ध शिवसेना शिंदे गट या लढाईनं आता सर्वोच्च न्यायालयामध्ये एक निर्णायक टप्पा गाठलाय। गेली 3 वर्ष सुरू असलेल्या या संघर्षामध्ये आता केवळ एका पक्षाच्या नावाचा किंवा निवडणूक चिन्हाचा प्रश्न राहिलेला नाहीये, तर भारतीय लोकशाहीमधील राजकीय पक्षाची खरी ओळख नेमकी कोण आणि कशी ठरवणार हा अत्यंत महत्त्वाचा घटनात्मक प्रश्न न्यायालयासमोर सध्या उभा ठाकलाय। कारण बघा, सध्याच्या घडीला राजकारणात उठसूट कुणी सुद्धा पक्ष बदलताय, एखाद्याच्या पक्षावर दावा करताय। या सगळ्या वाढत्या घटनांमुळे जेव्हा पक्षामध्ये फूट होते आणि एखादी व्यक्ती पक्षावर दावा सांगते, यावेळी खरा पक्ष कुणाचा हे ठरवण्यासाठी काही तत्व ठरवणं कोर्टासाठी आता गरजेचं झालंय। आता याच बाबत सुरू असलेल्या शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या निर्णयावर कोर्टामध्ये नेमकं काय सुरू आहे, तर बघा, उद्धव ठाकरे यांच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी यावेळी सर्वोच्च न्यायालयामध्ये मांडलेला सविस्तर आणि धारदार युक्तिवाद या संपूर्ण प्रकरणाला नवं वळण देणारा ठरू शकतो अशी सध्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे। त्यामुळे यंदा सर्वोच्च न्यायालयामध्ये ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी नेमके कोणते गेम चेंजर मुद्दे मांडलेले आहेत आणि या मुद्द्यांचा खरंच ठाकरेंना फायदा होणार आहे का, हेच आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहायचंय। नमस्कार, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। बघा, या संपूर्ण वादाची सुरुवात जून 2022 मध्ये झालेली। एकनाथ शिंदेंनी शिवसेनेमधील तब्बल 40 आमदारांसह बंड पुकारलं आणि त्यानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळलं। पुढे भाजपच्या पाठिंब्याने शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नवं सरकार स्थापन झालं। मात्र या राजकीय घडामोडीनंतर सर्वात मोठा प्रश्न निर्माण झाला, तो म्हणजे शिवसेनेचं मूळ नाव आणि पक्षाचं पारंपरिक धनुष्यबाण हे चिन्ह नेमकं कुणाला मिळणार। हा वाद अखेर केंद्रीय निवडणूक आयोगापर्यंत पोहोचला। फेब्रुवारी 2023 मध्ये निवडणूक आयोगानं एकनाथ शिंदे यांच्या गटाला शिवसेना हे अधिकृत पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह बहाल केलं। आता आयोगाचा हा निर्णय मान्य नसल्यामुळे उद्धव ठाकरेंनी सर्वोच्च न्यायालयामध्ये विशेष याचिका दाखल केलेली। ठाकरेंचं म्हणणं असं होतं की निवडणूक आयोगानं पक्षाच्या मूळ संघटनात्मक रचनेचा आणि घटनात्मक प्रक्रियेचा योग्य विचार न करता केवळ आमदारांच्या संख्याबळाच्या आधारावर निर्णय दिलाय। बघा, जेव्हा हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयाकडे गेलं तेव्हा या प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयात सुद्धा अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडल्या। याच महत्त्वाच्या घडामोडींपैकी सध्या झालेल्या सुनावणीत कपिल सिब्बल यांनी केलेला युक्तिवाद हा महत्त्वाचा मानला जातोय। सिब्बल यांनी नेमके कोणते महत्त्वाचे मुद्दे यावेळी सुनावणीत मांडलेत, बघूयात। सगळ्यात पहिल्यांदा तर सिब्बलांनी न्यायालयाला आठवण करून दिली की शिवसेनेची स्थापना 1966 मध्ये बाळासाहेब ठाकरेंनी केलेली। त्यानंतर 2013 मध्ये उद्धव ठाकरेंची पक्षप्रमुख म्हणून नियुक्ती झाली आणि 2018 मध्ये पक्षाच्या अंतर्गत निवडणुका सुद्धा नियमानुसार पार पडल्या। या सगळ्या प्रक्रियेची अधिकृत कागदपत्र न्यायालयामध्ये सादर करण्यात आली असून त्यामुळे पक्षाच्या वैध नेतृत्वाबाबत कोणती सुद्धा शंका राहत नाहीये असा त्यांचा दावा होता। यासोबतच सिब्बलांनी आणखी एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला। त्यांनी न्यायालयाचं लक्ष वेधलं की 2018 मध्ये एकनाथ शिंदे यांची गटनेतेपदी नियुक्ती स्वतः उद्धव ठाकरेंनीच केलेली होती। म्हणजेच शिंदे यांना मिळालेलं राजकीय स्थान हे मूळ पक्षप्रमुखांनी दिलेलं होतं। त्यामुळे नंतर त्याच पक्षावर आणि त्याच्या नावावर दावा सांगणं हे घटनात्मक दृष्ट्या ग्राह्य धरता येणार नाहीये असं सिब्बलांनी स्पष्ट केलं। सिब्बल यांच्या युक्तिवादातला सर्वात महत्त्वाचा आणि चर्चेचा मुद्दा म्हणजे लोकशाहीबाबत व्यक्त केलेली चिंता। त्यांनी न्यायालयाला ठाम शब्दांमध्ये सांगितलं की एखाद्या पक्षाच्या चिन्हावर निवडून यायचं, त्याच पक्षामधून बंड करून वेगळा गट स्थापन करायचा आणि नंतर मूळ पक्षाचं नाव आणि चिन्ह स्वतःकडे घेण्याचा दावा करायचा, ही पद्धत जर मान्य झाली तर ती भारताच्या लोकशाहीवर गंभीर आघात ठरेल। असा पायंडा पडला तर भविष्यात कोणत्याही राजकीय पक्षासाठी धोकादायक परिस्थिती नक्की निर्माण होईल। हा महत्त्वाचा मुद्दा मांडून सिब्बलांनी एक प्रकारे हे सांगितलं की शिंदे जे काही वागले ते लोकशाही मूल्यांच्या विरोधात आहे। यानंतर सिब्बलांनी सर्वोच्च न्यायालयाच्या सुभाष देसाई प्रकरणाचा दाखला देत आणखी एक महत्त्वाचा घटनात्मक मुद्दा मांडला। सिब्बलांच्या मते राजकीय पक्ष आणि विधिमंडळ पक्ष हे दोन पूर्णपणे वेगळे घटक आहेत। केवळ आमदारांची संख्या जास्त असल्यामुळे एखादा गट मूळ राजकीय पक्ष ठरत नाहीये। पक्षाची संघटना, त्याची घटना, सदस्य संख्या, अधिकृत पदाधिकारी आणि अंतर्गत लोकशाही प्रक्रिया याचा सुद्धा तितकाच महत्त्वाचा विचार हा केला पाहिजे। त्यामुळे निवडणूक आयोगानं केवळ विधिमंडळ पक्षाच्या संख्याबळावर पक्ष कुणाचा हा निर्णय देणं योग्य नाहीये।
थोडक्यात सिब्बलांनी सांगितलं की पक्षात असलेल्या सदस्यांच्या संख्येवरून तो पक्ष खरा कुणाचा आहे हे ठरवू नका. त्या पक्षातील पदाधिकारी, घटना, कार्यकर्ते यांचं म्हणणं आणि त्यांचाही विचार करून निर्णय द्या. याच अनुषंगाने सिब्बलांनी पुढे निवडणूक आयोगाच्या निर्णयावर सुद्धा गंभीर प्रश्न उपस्थित केले. सिब्बलांनी सांगितलं की 2018 मध्ये शिवसेना पक्षाची सुधारित घटना आयोगाकडे सादर केलेली होती, मात्र आयोगानं त्या दस्तऐवजांचा पुरेसा विचार न करता केवळ आणि केवळ शिंदे गटातल्या आमदारांच्या बहुमताच्या आधारावर निर्णय दिलाय. त्यामुळे मूळ संघटनात्मक शिवसेनेवर अन्याय झालाय आणि ठाकरे गटाकडून धनुष्यबाण चिन्ह हिरावलं गेलंय. बघा, सिब्बलांनी सुनावणीमध्ये मांडलेल्या या सगळ्या महत्वाच्या मुद्द्यांमुळेच असं बोललं जात आहे की सिब्बलांमुळे शिवसेना पक्षाच्या चिन्ह आणि नावाबाबतचा निर्णय ठाकरेंच्या बाजूने लागू शकतो. पण बघा, हे इतकं सुद्धा सहज सोपं नाहीये. राज्यात अजूनही शिंदे सत्तेत आहेत. असं असताना तिकडे सिब्बलांनी कितीही योग्य आणि अचूक मुद्दे कोर्टात मांडले, पुरावे दिले, तरी सुद्धा आता इतक्यात निकाल शिंदेच्या विरोधात लागणार नाहीये असं काही राजकीय तज्ञ म्हणतात. आणि जर खरंच पुढे 4 ऑगस्टला होणाऱ्या सुनावणीमध्ये चुकून निकाल ठाकरेंच्या बाजूने लागला तर मात्र देशात लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी आम्ही कायम प्रयत्न करत आलोय हे सांगायला भाजप मागे हटणार नाहीये. आणि या निकालानंतर राज्यातील सत्ता समीकरण सुद्धा बदलू शकतात. सध्या तरी सर्वोच्च न्यायालय या प्रकरणामध्ये कोणती भूमिका घेणार, ठाकरेंच्या बाजूने निकाल देणार की शिंदेच्या बाजूने, याबाबत शंका कायम आहे. त्यात न्यायालय केवळ पक्षाचं नाव आणि चिन्ह यावर निर्णय देणार नाहीये, तर भविष्यात कोणत्या सुद्धा राजकीय पक्षामध्ये फूट पडल्यावर मूळ पक्षाची ओळख कशी ठरवायची याबाबत सुद्धा महत्वाची तत्व आणि मूल्य ठरवले जातील. तुम्हाला काय वाटतंय? शिवसेना पक्षाचं चिन्ह आणि पक्षाचं नाव ठाकरेंकडे गेलं पाहिजे की शिंदेकडे राहिलं पाहिजे? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब नक्की करा.